Good morning students, welcome all of you in today's video lecture. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरूर. स्टँडर्ड 7th, सब्जेक्ट सायन्स. सब्जेक्ट टीचर इज मिसेस जगदाळे RR. Students, our topic is nutrition in living organisms. सजीवातील पोषण. Now, in this topic, we learn different points as nutrition, need for nutrition, autotrophic nutrition, heterotrophic nutrition, autotrophic plants, transport system in plants, then symbiotic nutrition, heterotrophic plants, insectivorous plants, as well as saprophytic plants in last videos. In this video, we are going to learn role of nutrition and effects of their deficiency on plants and nutrition in animals also. Role of nutrients and effects of their deficiency on plants. विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीनं आपल्याला न्यूट्रिएंट्सची गरज असते त्याच पद्धतीनं वनस्पतींच्या वाढीसाठी सुद्धा न्यूट्रिएंट्सची आवश्यकता असते. तर हे जे न्यूट्रिएंट्स आहेत म्हणजे जी पोषक द्रव्ये आहेत, ही पोषक द्रव्ये काय कार्य करतात आणि ही जर पोषक द्रव्ये वनस्पतींना मिळाली नाहीत तर त्याचे काय परिणाम होतात, म्हणजेच त्यांच्या अभावामुळे काय परिणाम होतात हे आपल्याला पाहायचं आहे. See here, first nutrient is nitrogen. Nitrogen is important component of proteins, chlorophyll and cytoplasm. म्हणजेच नायट्रोजन हा प्रोटीन, क्लोरोफिल आणि पेशीद्रव यांच्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. आणि हे जर नायट्रोजन वनस्पतींना कमी पडलं तर काय होतं? रिटार्डेड और स्टंटेड ग्रोथ, येलोइंग ऑफ लीव्स, म्हणजेच त्या वनस्पतीची वाढ खुंटते आणि पाने पिवळी पडतात. नेक्स्ट न्यूट्रिएंट इज फॉस्फरस. व्हॉट इज द फंक्शन ऑफ फॉस्फरस? कन्वर्जन ऑफ लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी, म्हणजेच प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करणे. आपल्याला माहिती आहे की प्लांट्स काय करत असतात? सनलाईट ॲब्सॉर्ब करत असतात. ही जी लाईट एनर्जी आहे त्याचं केमिकल एनर्जी म्हणजे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचं कार्य फॉस्फरस या न्यूट्रिएंटकडून केलं जातं. Then effects of deficiency: early leaf fall, late flowering, slow growth of roots. म्हणजे याच्यामध्ये उशिरा फुले येतात, त्यानंतर अकाली पाने गळणे आणि या वनस्पतींच्या मुळांची वाढ खुंटते. नेक्स्ट न्यूट्रिएंट इज पोटॅशियम. पोटॅशियम, फंक्शन ऑफ पोटॅशियम इज नेसेसरी फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज, म्हणजेच चयापचयाच्या कार्यासाठी आवश्यक असते. वीक स्टेम, विल्टिंग ऑफ लीव्ज, फेल्युअर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स. याचे काय परिणाम होतात जर कमी पडलं हे पोटॅशियम? तर खोड जे आहे वनस्पतीचं ते बारीक होतं, पाने कोमेजतात आणि पिष्टमय पदार्थ तयार होत नाहीत. नेक्स्ट न्यूट्रिशन इज मॅग्नेशियम. मॅग्नेशियम, व्हॉट इज द फंक्शन ऑफ मॅग्नेशियम? प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल, म्हणजे हरितद्रव्य तयार करण्याचं काम मॅग्नेशियम हे पोषक द्रव्य करतं. आता याच्या अभावामुळे काय होतं? स्लो रिटार्डेड ग्रोथ, येलोइंग ऑफ लीव्ज, म्हणजे वनस्पतीची जी वाढ आहे ती अगदी संथपणे होते आणि पाने पिवळी होतात. नेक्स्ट न्यूट्रिएंट इज आयर्न. प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. आयर्नसुद्धा हरितद्रव्य तयार करण्यासाठी गरजेचं असतं, लोह, आणि याच्या अभावामुळे काय होतं? येलोइंग ऑफ लीव्ज, म्हणजे पाने पिवळी पडतात. मॅंगेनीज. प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हार्मोन्स, म्हणजे प्रमुख संप्रेरक घटक निर्माण करायचं काम मॅंगेनीज हे न्यूट्रिएंट करतं. काय होतं जर हे कमी पडलं मॅंगेनीज? तर वनस्पतीमध्ये रिटार्डेड ग्रोथ, स्पॉटेड लीव्ज, म्हणजे वाढ खुंटते आणि वनस्पतींच्या पानावरती डाग पडतात. झिंक. प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड देअर इंटरमिडिएट्स, म्हणजे संप्रेरके तयार करणे
आणि या संप्रेरकामध्ये असणारे जे घटक आहेत ते सुद्धा तयार करण्याचं काम झिंक करत असतं. याच्या अभावामुळे काय होतं, रिटार्डेड ग्रोथ, येलोईंग ऑफ लीव्ज म्हणजे वाढ खुंटते आणि पाने पिवळी होतात. अशा पद्धतीनं जे न्यूट्रियंट्स आहेत नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅंगॅनीज, आयर्न, मॅग्नेशियम, झिंक, तर याची वेगवेगळी कार्ये वनस्पतीमध्ये असतात आणि त्याच्या अभावामुळे बरेचसे परिणाम वनस्पतींवरती दिसून येतात. वनस्पतीमधील पोषक द्रव्यांची कार्ये व अभावाचे परिणाम. पोषक द्रव्य आहे नायट्रोजनचं कार्य आहे प्रथिने, हरितद्रव्ये व पेशीद्रव यांच्यातील महत्त्वाचा घटक आहे नायट्रोजन. याच्या अभावामुळे वाढ खुंटणे, पाने पिवळी होणे इत्यादी परिणाम दिसून येतात. फॉस्फरसचं कार्य काय आहे, प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करणे आणि याच्या अभावामुळे काय होतं, अकाली पाने गळणे, उशिरा फुले येणे, मुळांची वाढ खुंटणे. पोटॅशियमचं कार्य काय आहे, चयापचयाच्या कार्यासाठी आवश्यक असणारा घटक आहे पोटॅशियम आणि याच्या अभावामुळे खोड बारीक होणे, पाने कोमेजणे, पिष्टमय पदार्थ तयार न होणे इत्यादी परिणाम वनस्पतीमध्ये दिसून येतात. मॅग्नेशियमचं कार्य काय आहे वनस्पतीमध्ये, हरितद्रव्य निर्माण करणे. हे जर कमी पडलं मॅग्नेशियम तर संत वाढ होणे, पाने पिवळी होणे इत्यादी परिणाम दिसून येतात. लोहसुद्धा हरितद्रव्य निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरते आणि हे जर कमी पडले तर पाने पिवळी पडतात. मॅंगॅनीजमध्ये याचं कार्य आहे प्रमुख संप्रेरक घटक निर्माण करणे. मॅंगॅनीजच्या अभावामुळे वाढ खुंटणे, पानावर डाग पडणे इत्यादी परिणाम दिसून येतात. तसेच झिंक वनस्पतीमध्ये संप्रेरके व त्यातील घटक निर्माण करण्यासाठी फायदेशीर ठरते. याच्या अभावामुळे वाढ खुंटणे, पाने पिवळी होणे इत्यादी परिणाम वनस्पतीमध्ये दिसून येतात. म्हणजेच वनस्पतीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पोषक द्रव्यांची गरज असते. After completing the role of nutrients, we are going to learn about nutrition in animals. आता यानंतर आपण प्राण्यांमधील पोषण पाहणार आहोत. न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. This concept refers to the body's need for nutrients, mode of ingesting food, and its use in the body. Nutrients in animals म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे तर त्याच्यामध्ये प्राण्यांच्या शरीराला असणारी न्यूट्रियंट्सची गरज म्हणजे पोषक तत्वांची गरज, मोड ऑफ इंजेस्टिंग फूड म्हणजे अन्नग्रहणाची पद्धत, अँड इट्स यूज इन द बॉडी म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये होणारा वापर इत्यादी घटकांचा समावेश होतो. न्यूट्रियंट्स नेसेसरी फॉर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ द बॉडी आर ऑब्टेन्ड फ्रॉम फूड म्हणजे जे न्यूट्रियंट्स लागतात शरीराला प्राण्यांच्या तर हे त्यांना त्यांच्या अन्नामधून न्यूट्रियंट्स मिळत असतात. दे आर सप्लाइड टू द व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी थ्रू ब्लड. द फूड दॅट वी कन्झ्युम डज नॉट मिक्स विथ ब्लड ॲज इट इज. It needs to convert into soluble forms that can easily mix in blood. Nutrition in animals involves various steps from ingestion to egestion. म्हणजेच बघा आपण म्हणतो की हे जे पोषक तत्व जे आहेत प्राण्यांना तर ते त्यांच्या अन्नातून मिळतात म्हणजे आपण ज्यावेळेस अन्न खातो त्यावेळेस काय होतं तर हे जे घटक आहेत तर ते रक्तामार्फत पूर्ण शरीराला पुरवले जातात. तर आपण जे अन्न खातो ते आहे तसंच्या तसं रक्तामध्ये मिसळत नाही. तर सगळ्यात सुरुवातीला त्याचं विद्राव्य घटकामध्ये रूपांतर व्हावं लागतं आणि विद्राव्य घटकामध्ये रूपांतर झाल्यानंतर मग ते रक्तामध्ये मिसळतं आणि मग सगळ्या शरीरामध्ये ते पोचतं. म्हणजे पोषणासाठी वेगवेगळे टप्पे आपल्या शरीरामध्ये असतात. म्हणजे फ्रॉम इंजेशन टू इजेशन म्हणजे अन्नग्रहणापासून उत्सर्जनापर्यंत वेगवेगळे टप्पे आपल्या शरीरामध्ये असतात. त्यालाच आपण स्टेप्स इन न्यूट्रिशन म्हणजेच पोषणाचे टप्पे असं म्हणतो. सी विच आर द स्टेप्स इन न्यूट्रिशन.
तर हे पोषणाचे टप्पे कोणते आहेत? फर्स्ट इज इंजेक्शन. फूड इज टेकन इन टू द बॉडी. म्हणजेच इंजेक्शन म्हणजे अन्नग्रहण, म्हणजे अन्न शरीरात घेणे. सुरुवातीला आपण अन्न खातो म्हणजेच इंजेक्शन. इंजेक्शन म्हणजे अन्न ग्रहण करणे, अन्न शरीरामध्ये घेणे, ही पहिली स्टेप आहे. सेकंड इज डायजेशन. कन्वर्जन ऑफ फूड इंटू सिम्पल सोल्युबल फॉर्म्स. आता आपण म्हणतो की पचलं, अन्न खाल्लेले पचलं. पचलं म्हणजे नेमकं काय होतं? तर या अन्नाचं साध्या विद्राव्य घटकामध्ये रूपांतर होतं. त्याला आपण डायजेशन म्हणजे पचन असे म्हणतो. थर्ड स्टेप इज ॲब्सॉर्प्शन. ट्रान्सफर ऑफ सोल्युबल फूड टू द ब्लड. ॲब्सॉर्प्शन म्हणजे शोषण. म्हणजे हे पचन झालेले जे अन्न आहे त्या पचनामुळं तयार झालेले जे विद्राव्य घटक आहेत ते रक्तामध्ये शोषून घेतले जातात. या स्टेपला ॲब्सॉर्प्शन असं म्हणतात. फोर्थ स्टेप इज ॲसिमिलेशन. ॲसिमिलेशन म्हणजे काय? तर युटिलायझेशन ऑफ ॲब्सॉर्ब फूड बाय सेल्स अँड टिश्यूज फॉर एनर्जी प्रोडक्शन, ग्रोथ अँड रिपेअर. ॲसिमिलेशन म्हणजेच ह्याला आपण सात्मीकरण असं म्हणतो. म्हणजे जे रक्तामध्ये हे शोषलेले विद्राव्य घटक आहेत त्याचं शरीरातील पेशी व ऊतीमध्ये वहन व ऊर्जा निर्मिती केली जाते. या क्रियेला आपण ॲसिमिलेशन असं म्हणतो, म्हणजेच सात्मीकरण असे म्हणतो. अँड फिफ्थ स्टेप इज इजेशन, उत्सर्जन. रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम बॉडी. म्हणजे न पचलेले किंवा शोषण न झालेले उर्वरित जे घटक आहेत ते शरीराबाहेर टाकले जातात. या स्टेपला आपण इजेशन म्हणजेच उत्सर्जन असं म्हणतो. इन दिस वे इंजेशन, डायजेशन, ॲब्सॉर्प्शन, ॲसिमिलेशन अँड इजेशन आर द स्टेप्स इन न्यूट्रिशन. प्राण्यांमधील पोषण. आता प्राण्यांमधील पोषण या संकल्पनेत पोषक तत्वांची शरीराला असणारी गरज, अन्नग्रहणाची पद्धत व त्यांचा शरीरामध्ये होणारा वापर यांचा समावेश होतो. शरीराच्या सर्व क्रिया सुरळीतपणे होण्यासाठी आवश्यक असणारे घटक अन्नातून मिळतात. रक्ताद्वारे हे घटक शरीराच्या सर्व भागांना पुरवले जातात. आपण खाल्लेले अन्न जसेच्या तसे रक्तात मिसळत नाही. त्यासाठी अन्नाचे रूपांतर रक्तात मिसळू शकतील अशा विद्राव्य घटकात व्हावे लागते. प्राण्यांमध्ये पोषण क्रियेचे अन्नग्रहणापासून उत्सर्जनापर्यंत विविध टप्पे आढळून येतात. आता आपण पोषणाचे टप्पे पाहणार आहोत. पहिला आहे अन्नग्रहण म्हणजेच अन्न शरीरात घेणे. दुसरा आहे पचन, अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे, यास अन्नपचन असे म्हणतात. तिसरा आहे शोषण, पचनातून तयार झालेले विद्राव्य रक्तात शोषले जाणे. चौथं आहे सात्मीकरण, शोषलेल्या द्रावणीय अन्नाचे शरीरातील पेशी व ऊतीमध्ये वहन व ऊर्जा निर्मिती केली जाणे. आणि पाचवी स्टेप म्हणजे पाचवा जो टप्पा आहे पोषणाचा तो आहे उत्सर्जन, पचन व शोषण न झालेले अन्नघटक शरीराबाहेर टाकले जाणे. या क्रियेला उत्सर्जन असे म्हणतात. म्हणजेच अन्नग्रहण, पचन, शोषण, सात्मीकरण आणि उत्सर्जन असे पोषणाचे टप्पे आहेत. नाऊ टाईप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. म्हणजे प्राण्यांमध्ये असणारे पोषणाचे प्रकार. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ न्यूट्रिशन. होलोझोइक न्यूट्रिशन, सॅप्रोझोइक न्यूट्रिशन अँड पॅरासायटिक न्यूट्रिशन. From that we are going to learn holozoic nutrition. होलोझोइक न्यूट्रिशन म्हणजेच समभक्षी पोषण. Now in holozoic nutrition, see example of amoeba. Amoeba does not have organs like hands and mouth. आपल्याप्रमाणे अमिबाला हात आणि तोंड नसतं. मग याच्यामध्ये पोषणाची क्रिया कशी होते? It is a unicellular animal. It can take in food through any part of the surface of its unicellular body. It surrounds the food particle from all sides to take it into the cell. After that, it digests the food with the help of different enzymes.
Undigested food is left behind as the amoeba moves further with the help of pseudopodia. In unicellular animals like amoeba, euglena, paramecium, etc., all the steps of nutrition occur within their unicellular body. म्हणजे अमिबासारख्या एकपेशीय सजीवामध्ये अन्नग्रहण कसे होते? तर यामध्ये शरीराच्या म्हणजे पेशीच्या कोणत्याही पृष्ठभागातून अन्न आत घेऊ शकतो. अमिबा हा जो प्राणी आहे त्याचा आकार जो आहे तो अनियमित असतो आणि हा जो अमिबा आहे तर त्याच्या पेशीच्या कुठल्याही भागातून अन्न आत घेऊ शकतो. तर हे जे अन्नकण आहेत ते अन्नकण सर्व बाजूनी वेढले जातात आणि मग सर्व बाजूने वेढल्यामुळं ते त्या पेशीमध्ये अन्नघटक जातात. त्या पेशीमध्ये गेल्यावर त्या पेशीमध्ये असणारी जी विकर आहेत त्याची क्रिया त्याच्यावरती घडते आणि त्याचं पचन होते आणि मग पचल्यानंतर उरलेला भाग तेथेच मागे सोडून सुडोपोडिया म्हणजेच याला आपण छद्मपाद असं म्हणतो आणि त्याच्या साह्यानं अमिबा पुढे सरकतो. आता अमिबासारखेच इतर जे एकपेशीय सजीव आहे त्याच्यामध्ये युग्लिना, पॅरामेशियम यासारख्या सजीवामध्ये सुद्धा पोषणासंबंधीच्या सगळ्या क्रिया या फक्त एका पेशीमध्येच घडून येत असतात. Insects have mouth parts for ingestion of food. For example, insects like the cockroach and grasshopper, which nibble, have jaw-like mouth parts. Butterflies suck food with a tube-like proboscis. Mosquitoes and bedbugs use a needle-like mouth part to pierce and a tube-like mouth part to suck blood or other fluids. आता बघा, जे बहुपेशीय प्राणी आहेत त्या बहुपेशीय प्राण्यामध्ये तोंडाने अन्नग्रहण होत असते. कीटकांमध्ये अन्नग्रहण करण्यासाठी मुखावयव असतात. उदाहरणार्थ झुरळ व नाकतोड्यासारखे कुरतडे कीटकांमध्ये जबड्यासारखे मुखावयव असतात. तर फुलपाखरामध्ये नळीसारखी सोंड असते आणि त्याच्या साह्यानं अन्नग्रहण केले जाते. डास व ढेकूण हे चुसक सुईसारखे मुखावयव टोचण्याकरिता वापरतात आणि नळीसारख्या मुखावयांनी रक्त अथवा रस ग्रहण करत असतात. म्हणजे बहुपेशीय प्राण्यामध्ये तोंडाच्या साह्यानं अन्नग्रहण केलं जातं आणि कीटकांमध्ये सुद्धा मुखावयव असतात. प्राण्यांमधील पोषणाचे प्रकार. आता प्राण्यांमध्ये वेगवेगळे पोषणाचे प्रकार आहेत. याच्यामध्ये आहे समभक्षी पोषण, मृतोपजीवी पोषण आणि परजीवी पोषण. तर यामध्ये आपण समभक्षी पोषण याविषयी माहिती घेऊ. आता अमिबा हा एकपेशीय सजीव आहे आपल्याला माहीत आहे. तर या एकपेशीय सजीवामध्ये अन्नग्रहण कसे होते? तर अमिबामध्ये हात, तोंड असे भाग नसतात. हा एकपेशीय प्राणी आहे. तो शरीराच्या म्हणजे पेशीच्या कोणत्याही पृष्ठभागातून अन्न आत घेऊ शकतो. अन्नकणाला सर्व बाजूनी वेढून तो कण आपल्या पेशीमध्ये समाविष्ट करतो. त्यानंतर अन्नकणांवर विविध विकारांची क्रिया घडून त्याचे पचन होते. न पचलेला उरलेला भाग तेथेच मागे सोडून छद्मपादाच्या साह्याने अमिबा पुढे सरकतो. अमिबा, युग्लिना, पॅरामेशियम यासारख्या एकपेशीय सजीवात पोषणासंबंधीच्या सर्व क्रिया त्यांच्या पेशीत होत असतात. अमिबासारख्या एकपेशीय सजीवामध्ये आता अमिबाचा जो पृष्ठभाग आहे त्या पेशीच्या कोणत्याही पृष्ठभागामधून अमिबा अन्न आत घेऊ शकतो. अन्नकणाला सगळ्या बाजूनं वेढलं जातं त्यामुळं तो अन्नघटक त्या पेशीमध्ये समाविष्ट होतो. त्यानंतर हा जो अन्नकण आहे त्याच्यावरती पेशीमधल्या विकारांची क्रिया घडून येते आणि तो अन्नघटक पचतो आणि न पचलेला जो भाग आहे तो अमिबा काय करतो, छद्मपादाच्या साह्यानं मागे सोडतो आणि पुढे सरकतो. अशा पद्धतीनं अमिबा, युग्लिना आणि पॅरामेशियम यासारख्या एकपेशीय सजीवामध्ये पोषणाच्या सर्व क्रिया त्यांच्या एका पेशीमध्येच घडून येतात.
बहुपेशीय प्राण्यांमध्ये तोंडाच्या सहाय्यानं अन्नग्रहण केले जातं. कीटकांमध्ये अन्नग्रहणाकरिता मुखावयव असतात. उदाहरणार्थ झुरळ व नाकतोड्यासारखे कुरतडे कीटक यामध्ये जबड्यासारखे मुखावयव असतात. तर फुलपाखरू नळीसारखी सोंड वापरून अन्नग्रहण करते. डास व ढेकूण हे चूषक सुईसारखे मुखावयव टोचण्याकरिता वापरून नळीसारख्या मुखावयवांनी रक्त अथवा रसग्रहण करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर मृतोपजीवी पोषण आणि परजीवी पोषण या पोषण प्रकारांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करूया. थँक्यू.